नमस्कार. सर्वप्रथम माझी ओळख करून येतो. मी श्री विक्रमसिंह तानाजी मोहिते, सहाय्यक कृषी अधिकारी, आनेवाडी. मला जो आज विषय दिलाय सुपर केन नर्सरी. सुपर केन नर्सरी एक अशी बाब आहे की जी ऊसाची आपण जलद गतीने आणि सोप्या पद्धतीने रोपं तयार करायची, कमी खर्चात रोपे तयार करण्याची पद्धत आहे. आपण पारंपरिक पद्धतीने बघितलं तर पूर्वी आपण लागवडीत क्रांती ही अंतरात क्रांती केली. पूर्वी आपण 2.5 फुटाची सरी टाकत होतो. 2.5 फुटाच्या सरीवरनं 3 फुटा गेलो. 3ची 3.5 4 परत काय पट्टा पद्धत आली. त्यानंतर आपण आता माझ्या भागात आणेवाडी भागात मी आता 7 फुटाचा प्रयोग केलाय. म्हणजे 2 ओळीतलं अंतर 7 फुटाची सरी गेलेली. पण रोपात क्रांती फक्त कुठपर्यंत गेली, आपल्या नर्सरीपर्यंतच गेली. म्हणजे पूर्वी आपण 3 डोळ्याचे कांडे करत होतो. 3 डोळ्याचे कांडे लावून काय करायचो, अगदी 50-60 वर्षापूर्वी तुम्ही 3 डोळ्याची कांडी करायचा आता कुठे हे आता 2 डोळ्याची केली आपण. तर पूर्वी 3 डोळ्याची करी एकदम सुरुवातीला 50-60 वर्षापूर्वी असे जोडीने लावायचे सरीत. परत काय झाले, ती दोन दोन कांड्यावर आले. परत 2 कांड्याची काय झाली, दिडकी झाली. अशी अशी दिडकी आता माहित असेल जे ऊस करतात ना, ती दिडकीवर आली. परत काय झाले, टक्कर आली. टक्करीचं काय झालं, परत 1 डोळा झाला. 1 डोळ्याचे तुम्ही परत कुठे गेला, नर्सरी गेला तर साधारण एवढाच तो डोळा वापरत होते. कशात, कोकोपीट मध्ये किंवा ट्रे मध्ये. ह्या डोळ्याच्या पुढे त्यांना जात नव्हता. हा डोळा किती काम करायचा, आता अन्न किती बसतं, इथं एवढं खाली एवढंच बसतं. पण आता सुपर केन नर्सरीत आपण काय करतो, आपण एकच डोळा लावतो. पण 1 डोळ्याचा काय करतो, डोळ्याच्या वर साधारण 1 इंचाच्या पुढे घ्यायचं नाही, किंवा डोळ्याच्या खाली जास्तीत जास्त जेवढा भाग राहील त्याची आपण ही करतो, काळजी घेतो. याचा उपयोग काय, तर डोळ्याच्या हे अन्न कुठं राहणार आहे, खालच्या कांडीमध्ये. डोळ्याच्या वर ठेवलं तर त्याचा काय उपयोग आहे का, तुमच्या डोक्यावर अन्न ठेवलं तर तुम्ही खाऊ शकत नाही. त्याच्या खाली ठेवलं तर तुम्हाला सगळं उपलब्ध होतं. अन्नद्रव्य खायत काय, तुम्ही ह्यात केलं नर्सरीच्या ह्यात, तर ते तुम्ही उगवलेली काडी बघता, साधारण भाताची काडी असेल किंवा गव्हाची काडी असेल त्याच्यासारखीच होती. पण ह्यात तुम्ही केलं तर साधारण तुम्हाला दाबणाची किंवा करंगळी सारखी काडी येते. तर सुरुवातीचा पहिला टप्पा काय, आपल्याला हे लागल सीड ट्रीटमेंटचा बेड उपलब्ध नसेल तर असं आपण 3 बाय 3 फूट लांब, 2 फूट रुंद आणि अर्धा फूट खोल असा खड्डा काढायचा. हा खड्डा काय करतो, या खड्ड्यात साधारण हा खड्डा 3 बाय 2 बाय अर्ध्या मीटरचा काढला खड्डा, तर साधारण 3 मीटर 3 घनमीटर पाणी बसतं. 3 घनमीटर पाणी म्हणजे किती, साधारण 3000 लिटर पाणी बसतं. त्या 3000 लिटरच्या पाण्यामध्ये आपल्याला 1 एकरची सीड ट्रीटमेंट करता येते. सीड ट्रीटमेंट करताना काय करायचं, तो खड्डा काढलाय त्यात आधी सगळी प्लास्टिकचा कागद टाकून घ्यायचा, म्हणजे ती जलसंचय काय होईल, त्यात आपण अर्धाच भरायचा. अर्धा भरला म्हणजे किती पाणी बसेल त्यात, मग 1500 लिटर पाणी बसतं. त्या 1500 लिटरमध्ये 1 एकराला लागणारी, 1 एकराला साधारण 1 डोळ्याचा ऊस जर लावायचा असेल तुम्हाला तर 400 ऊस लागतो. 400 ऊसाचं बियाणं तुम्ही त्यामध्ये सीड ट्रीटमेंट करू शकता. तर सीड ट्रीटमेंट करताना काय वापरायचंय तुम्हाला, 750 मिली क्लोरोपायरिफॉस, 750 ग्रॅम 22 टीन ते एका बादलीत घ्यायचं, व्यवस्थित हलवायचं. आणि आपण जे 1500 लिटर पाणी केलंय त्या 1500 लिटर पाण्यामध्ये हळूवार सोडायचं. आता पुढची स्टेप आली की तुम्हाला ही कांडी टाकायची कशी. कांडी तुम्ही डायरेक्ट टाकली तरी चालेल, पण काय वेळेस होते प्लास्टिकचा कागद खाली होल पडण्याची किंवा फुटण्याची शक्यता असते. तर त्याला एक पर्याय आता माझ्या प्रयोगातनं मी सांगतो की आम्ही काय करतो, त्याची कांडी आपली कॅरेट असतात भाजीपाल्याची, ती एवढीच उंचीची असतात, त्यामध्ये ही कांडी टाकायची आणि हळूवार त्यात सोडायची. ही कांडी किती वेळ ठेवायची, साधारण 1 ते 2 तास. 1 ते 2 तास ठेवल्या काय करतो आपण, एक तर कीटकनाशक वापरले, एक तर बुरशीनाशक वापरले. ऊसात मेजर अटॅक कशाचा होतो सुरुवातीच्या यात, खोडकिडी क्लोरोपायरिफॉस वापरल्यामुळे जाते. दुसरं काय होतं, गवतावाढ. काही ठिकाणी गवतावाढ म्हणतात, काही ठिकाणी कायनी म्हणतात, काही ठिकाणी इंग्लिशमध्ये ग्राशीशूट म्हणतात. हे टाळण्यासाठी आपण 22 टीनचा वापर करतो. हे झालं पहिले बीज प्रक्रियेचं. त्याच्यानंतर आपण चुन्याची निवळी वापरतो. चुन्याची निवळी कशी करायची, साधारण एक प्लॅस्टिकची बादली घ्यायची, शक्यतो प्लॅस्टिकचीच घ्यायची. 20 लिटर पाणी घ्यायचं, त्यामध्ये 5 किलो कळीचा चुना म्हणजे खाण्याचा चुना घ्यायचा. तो चुना घेतला, बादलीत टाकायचा. बादलीत टाकला की डायरेक्ट हात घालायचा नाही, कारण ते उकळतं पाणी किंवा फुसफुसतं किंवा खतखतं. तुम्ही हात घातला तर डायरेक्ट भाजण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही काय करायचं, 20 लिटरच्या पाण्यात
5 किलो कळीचा चुना टाकला की थोडा वेळ तो खदखदून फसफसून द्यायचं. शांत झालं की वरचं फक्त निवळी घ्यायची, निवळी हाताने काढायची किंवा हळुवारपणे त्या आपण जी संचय का केली पाण्याची त्यामध्ये सोडायची. सोडताना त्यामध्ये खालची राळ किंवा तो चुना जाणार नाही याची दक्षता घ्यायची. चुन्याचा काय उपयोग होतो? चुन्यामध्ये मूलतः हे कॅल्शियमचा घटक आहे. कॅल्शियम काय करतं? ऊसाच्या शरीरात जातं आणि त्याचे जे पेशी पटल आहेत त्यामध्ये शिरकाव करतं आणि त्याचे जे एन्झाईम्स आहेत ते फास्टली त्याचं कार्य करतं. त्यामुळे फास्टली कार्य झाल्यामुळे काय होतं? तुमची उगवण क्षमता जलद होती आणि तुमची ती हे जी सशक्त रोपं तयार होतात. ती मग ते केलं तर तुम्ही ते जे कांडे आहेत त्यात एक रात्र ठेवायची. 12 तास ते 24 तासापर्यंत चालतात. आपले इथं लोक म्हणतात 4 तास 5 तास ठेवायची, पण ते नाही, कमीत कमी 12 तास ठेवायची. 12 तास ठेवल्यामुळे तुमची उगवण क्षमता चांगली होती. नाही ना, काढून नाही, तसंच ठेवायचं, काय नाही, ते वापर होतो. ते चुन्याचं पाणी ते एकत्र ठेवायचं. ही झाली आपली बीज प्रक्रिया. बीज प्रक्रिया झाल्यावर काय करायचं? आता तुम्हाला पुढची स्टेप आली बेडची. तुम्हाला बेड लागेल. बेड करताना काय करायचं? आता तो खड्डा तर आपण जिथं आपल्याला हे लावायचे ऊस लावायचा आहे तिथंच शक्यतो घ्यायचा. ऊसाच्या शेजारी आपल्याला बेड तयार करायचा. जर खालीवर जमीन असेल तर प्लेन करून घ्यायची शक्यतो. आणि प्लेन केल्या आपल्याला असल्या गोणी लागतील. काय काय म्हणतात? सुतळीचं घ्यायचं नाही, प्लॅस्टिकचंच घ्यायचं. प्लॅस्टिकचे असली साधारण आपल्याला 1 एकर लावायचं असेल तर 15 ते 20 लागतात. 15 ते 20 लागतात. तर फाडताना कसं फाडायचं? हे काही असं सिंगल घेतलं तर तुम्हाला 40-50 सुद्धा कमी पडतील. फाडताना काय करायचं? इकडची साईड आणि ही साईड या दोन्ही साईड उसवायच्या. उसवलं की अशी लांब होती. त्याचा आकार साधारण 6 फूट लांब होतो आणि 2.5 फूट रुंद होतो. मग तशा तुम्ही ज्या 10-15 होत्या त्या अशा अंतरून घ्यायच्या. अंतरल्यानंतर त्या आपण कांड्या केल्यात 1 डोळ्याच्या. आधी प्लेन केल्यावर हे हे कागद अंतरून घ्यायचा. ते साधारण 2 इंचाचा मातीचा थर येईल. 2 इंचापेक्षा जास्त किंवा 2 इंचापेक्षा कमी पण नाही झाला पाहिजे. शक्यतो माती बारीक असलेली घ्यावी. मोठी ढिकळी असली तर चालत नाही, मध्ये गॅप राहतो आणि बुरशीनं मर होण्याची शक्यता असते. मग ते 1-2 इंचा मातीचा थर दिला की या पद्धतीनं हे डोळे वर राहतील. अशी अशी मांडणी करून घ्यायची सगळ्याची. थोडीच मांडतो, मांडा वेळ जाईल. शक्यतो वरच्या बाजूने राहतील ह्याची काळजी घ्यायची. खाली डोळा गेला तर उगवायला वेळ लागतो आणि त्यावेळेस मरण्याची शक्यता असते. हे तुम्ही अशा पद्धतीने कांडे अंतरून घेतली की दुसरी पुढची स्टेज आहे. तुम्ही एक 15 लिटरचा आपला पंप असतो, त्यामध्ये साधारण 150 मिली ऍसिडोबॅक्टर नावाचे जीवाणूचं द्रावण त्यात टाकायचं. ते ऍसिडोबॅक्टर काय करतं? तुमचं नत्राचं जमिनीतलं नत्र स्थिरीकरण करण्याचं काम करतो. तुमचा पुढं भविष्यात होणारा नायट्रोजनचा खर्च वाचतो. ते अशा अंतरून झाल्यावर फवारणी करून घ्यायची. पंपाला 15 लिटरच्या पंपाला 150 मिली. तुम्ही ऍसिडोबॅक्टरची फवारणी केली की परत त्याच्या साधारण 1 ते 1.5 इंचाचा मातीचा थर द्यायचा. जर तुम्ही सुरूला करणार असाल तर भट्टी लावण्याची काही गरज पडत नाही. पण तुम्ही आडसाली आणि हे पूर्व हंगामीला गरज पडत नाही. पण जेव्हा आडसाली आणि सुरूला करायला जातात तेव्हा थंडी असते. पावसाळ्यात सुद्धा जून जुलैमध्ये तुम्ही लावता तर टेम्परेचर कमी असतं, त्यामुळे उगवण क्षमता होत नाही. आणि ह्याला सुद्धा जानेवारीत आपली सुरूची लागवड असते तेव्हा पण होत नाही. पण पूर्व हंगामाला साधारण ऑक्टोबरचा कालावधी असतो. ऑक्टोबर इट असते त्यावेळेस भट्टी लावण्याची काय गरज नसते. मग भट्टी लावण्याचं कसं? तुम्ही ते 2 इंचाचा मातीचा थर दिला की तेव्हा आपली पाचट असते राहिलेली, पाचटीचा 1-2 इंचाचा थर द्यायचा आणि त्याच्यावर काळा पेपर अंतरायचा. काळा पेपर अंतरला किती भट्टी लागते? रोज सकाळी वरचा नुसता पेपर काढून ह्यानं आपल्या जारीनं किंवा ह्यानं पाईपनं जरी पाणी मारलं तरी चालतं. म्हणजे परिस्थिती बघून मारायचं. काय ठिकाणी काळी माती असेल तर कमी लागतं पाणी आणि ज्या ठिकाणी हलकी माती असते तर जास्त लागतं. साधारण 4 ते 5 दिवसात साधारण एवढे लाल कोंब बाहेर दिसतात. 8व्या-10व्या दिवशी बघायला गेलं तुम्हाला तर एवढे लाल कोंब बाहेर आले असतात. आणि साधारण 14 ते 15व्या दिवशी गेला तुम्ही तर दाबण्यासारखे एवढे एक इतापेक्षा जास्त आणि 1-2 पानं आलेली असतात. हे ऊस साधारण 21 ते 25 दिवसापर्यंत लागवडीसाठी तयार होतो. पण तुम्ही जर 25 दिवसाच्या पुढे लावायचा गेला तर साधारण 30 ते 40 दिवसापर्यंत लावू शकता. 40 दिवसाच्या पुढे गेला तर तुमची ती स्टेज खराब होती. म्हणजे ते लावलेलं रोप उगवत नाही किंवा त्याला फूट चांगली होत नाही किंवा सेट होत नाही.
शक्यतो रोपं लावताना 21 ते 25 दिवसाची लावायची. सुपर केअर नर्सरीचा फायदा काय आहे? पहिला एक तुम्हाला बाहेरनं कोकोपीट आणायची गरज नाही. दुसरं कुठला प्लॅस्टिकचा वापर नाही. दुसरं तुमच्या डोळ्यात एकटा रोपं तयार होतात. आता हा ऊस मी आणला म्हणजे मला माहिती आहे ब्रीडर आहे का, सर्टिफाय आहे का, काय लागवडीचा आहे का, कुठला आहे. आता नर्सरीत गेला तुम्ही तर तुम्हाला माहित असतं का ते खोडव्याचा आणतात, नेडव्याचा आणतात, ते आणखी कुठला सापडेल ते ऊस आणतात. फक्त ते पॉलिहाऊस मध्ये किंवा नर्सरीत असतं. त्यामुळे कंट्रोल कंडिशन मध्ये असल्यामुळे ते संजीवक फवारणार, टॉनिक फवारणार, तुम्हाला दिसताना फक्त चांगलं दिसतं. घरी आणल्यावर तुम्ही लावला तर फक्त ते 8-10 दिवस तुम्हाला चांगलं दिसतं. 10व्या दिवसापासून त्याचा गुण दाखवाय ते चालू करतं. मग आपल्याला वाटतं आपण ती रोपं केलेली असते किंवा मग नुसता कांडी लावली असती तरी चालली असते. एवढं. थँक्यू.